नमस्कार मित्रांनो, हे बघा आपल्या शेतामध्ये पाणी चालू आहे आणि हे आपला ऊस भिजवायचं चालू आहे. हे कमीच कमी आपला फक्त 1 ते 1.5 महिन्याचा आपला ऊस आहे आणि याची जोपासना आपण अशी केलेली की त्याला वेळेवर पाणी देणं, नंतर झालं खत एकदा पण टाकलेलं नाही त्याला, फक्त पाणी देणं हे करणं, जागच्या जागेवर त्याला 1-2 वेळेस खुरपण करणं. कारण गेवड्याचा बेवडा असल्यामुळं तणानं यंदा भरपूर मार खाल्लेला आहे आणि तण भरपूरच यायला लागले. सीप म्हणा हे म्हणा, माझा विचार होता फवारायचा ह्याला, पण ते फवारल्यावर आणखीन 1-2 मित्र राहिले. मी चौकशी केली तर मित्र म्हणले अरे फवारू नको म्हणले, ते खालून जे फुटवा व्हायचा त्याची पोगा मर होईल म्हणले पूर्ण त्याची, आणि नंतर म्हणले एकच सनगाडी राहील म्हणले, खालून जे आपल्याला फुटवा पाहिजे ते फुटवा तर होणारच नाही त्याचा आपल्याला. त्याच्यामुळं मी तर म्हणलं आता सध्या ऊन तर जास्त पडायला लागले, एक तर पुन्हा बाया भेटणार वरून, हे तर पंजाब तर सांगायला लागलेत की पाऊस पडण्याची शक्यता आहे. मग नेमकं करायचं काय? बाया लावा तर बाया दुपारपर्यंत जर काम केलं, पाऊस जर आला तर पुन्हा नंतर काय करायचं विषय. हे सगळं म्हणजे शेतकऱ्याली एक हेच राहतं किंवा नंतर काम होणार नाही, आपले व्यर्थ पैसे जातील, काम तर व्हायनाच गेले, मग करायचं काय आणखीन. मग त्यासाठी शेतकरी जास्तच विचार करतोय मित्रांनो. मग असं विचार करता करता शेतकरी जास्त घाट्यात यायला लागला आहे. शेतकऱ्याने विचार नाही करायला पाहिजे, पण शेतकरी विचार करू पण तसं म्हणलं तर मित्रांनो शेतकऱ्याला विचार करायसारखंच झालं आहे आता. एकतर ह्या ऊसाला एवढं झाटायचं 12 महिने 13 महिने 14 महिने, ते प्लस कारखान्यावर गेलं ते एखादा टनाचा झपका शेतकऱ्याचा, पुन्हा प्लस ऊसतोड आली, ऊसतोडीला मागे ते 4,000 5,000 एकरी तेच झालं. पुन्हा ते 500 रुपये ट्रॅक्टरवाल्याला, ट्रकवाला असू द्या त्याला एंट्री 500 रुपये द्यायची. मग शेतकऱ्याचा खर्च काय झाला आहे? GST एक तर कमी झालं, ते GST आणखीन डबल लागू केली. यंदा तर खताचे भाव पण एवढे वाढलेत की हर एक पोत्याची 200 250 300 रुपये किंमत झाली आहे. मग कुठवर शेतकरी तरी हे करणार आहे? ह्याचेच हे